गोंदवले खुर्द ते राणंद हा लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला नवीन डांबरी रस्ता अवघ्या 2 महिन्यातच खराब होऊ लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी तसेच शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या हजारो भाविकांच्या प्रवासासाठी हा महत्त्वाचा रस्ता नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। मात्र आता या रस्त्याचे काही भाग उखडल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। मिळालेल्या माहितीनुसार आर्मेन कन्स्ट्रक्शन पंढरपूर यांच्या माध्यमातून परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। याच कामादरम्यान गोंदवली राणंद रस्त्यावर पाईपलाईन क्रॉसिंग करताना संबंधित पोकलेन मशीन थेट नव्यानं तयार झालेल्या डांबरी रस्त्यावर नेण्यात आलं। पोकलेनच्या प्रचंड वजनामुळे सुमारे 15 फूट परिसरातील डांबर उखडलं गेलं असून रस्त्याचं मोठं नुकसान झाल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत मोठ्या निधीतून तयार करण्यात आलेल्या या 7 किलोमीटरच्या रस्त्याचं काम जवळपास वर्षभर सुरू होतं। अनेक अडचणींवर मात करत हा रस्ता पूर्ण झाला आणि अवघ्या 2 महिन्यांपूर्वी नागरिकांच्या सेवेत दाखल झाला। मात्र आता निष्काळजीपणामुळे या नव्या रस्त्याचं नुकसान झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार उखडलेल्या भागातून पावसाचं पाणी रस्त्याच्या आत मुरल्यास पुढील काळात रस्त्याचं अधिक नुकसान होऊ शकतं। शासनाच्या पैशातून तयार झालेल्या सार्वजनिक मालमत्तेची अशी हानी होणं अत्यंत गंभीर बाब आहे। संबंधित यंत्रणांनी तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होती। दरम्यान याच रस्त्यावर काही ठिकाणी ट्रॅक्टरच्या नांगरामुळेही रस्त्यांचं नुकसान झाल्याचं दिसून येत आहे। हे कृत्य करणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। या प्रकरणी आर्मेन कन्स्ट्रक्शन पंढरपूरचे मालक श्री LM जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। संबंधित ठिकाणी तात्काळ पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करून देण्याचं आश्वासन दिलं। आता प्रत्यक्षात ही दुरुस्ती किती लवकर किती दर्जेदार होते याकडे संपूर्ण परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। शासनाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या रस्त्याचं संरक्षण करणं ही सर्व संबंधितांची जबाबदारी आहे। यापुढे अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना होणं गरजेचं आहे। अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।